MH04 4404. चव्वेचाळीस 40 क्रमांकाची कोणाची गाडी आहे? 4404. सॉरी 4404 क्रमांकाची कोणाची गाडी आहे मैदानामध्ये? प्लीज थोडंसं तिचं अँगल चेंज करा किंवा तिला पार्किंग झोनमध्ये रवाना करा. वेलकम चंदू भाऊ. बॅक टू नवन क्रिकेट बिग मॅच. कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला, काटोकीट टक्कर, दो विकेटों में जबरदस्त धुमशान. पूर्व पश्चिम एका बाजूला शेवटच्या टोकाचा संघ आपण पाहतोय, तर एका बाजूला भिवंडीचं पहिलं टोक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयदुर्ग टेमघरपाडा, सुनील दिवेकर, विकीजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ. प्रमोदजी दिवेकर असेल, आमचे संतोषजी दिवेकर असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम एक संघाचा भरणा आपण पाहतोय. जयदुर्गा टेमघरपाडा. सलामी जोडी इन ॲक्शनमधून विकास नाईक आणि सुनील दिवेकर. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकाचा तो गोलंदाज अनिल. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक ओर क्रमांक पहिलं गोलंदाज मार्गचा पंचाकडे गाड येतोय रटम. आणि या ठिकाणी मात्र चलो थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. विकास नाईक आहे. पहिला चेंडू थोडासा स्विंग इन मिस. आता मात्र चेंडूला सुंदरसा हुक करण्याचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय, चुकीचा फटका म्हणता येईल, आत्मघातकी फटका. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. शॉर्ट पिच डिलिव्हरी निश्चित होती, फलंदाज देखील सफल. शॉर्ट फाईनला आपण रवींद्र मुकादम याला इनफिल्डमधून पाहिला, अतिशय प्रतिम उत्तम दर्जा झाला, त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि पहिली महत्त्वाचं विकेट बिग ब्लो टेमघरपाडा सांगायला लागतो. विकास नाईक महत्त्वाचा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमधून संतोष दिवेकर. बऱ्याच स्पर्धामधून आपण संतोष दिवेकर यालाच नेहमी सलामीला येताना पाहतोय, मात्र आज क्रम थोडासा कुठंतरी बदलला गेला होता आणि मात्र जी संधी प्राप्त झाली होती त्या संधीचं सोनं विकास नाईक याला करता आलं नव्हतं. चेंडूला सुंदरसा स्वीप केला आहे. एक धावगेणीची संधी, स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतो, डीपमधून चेंडू उचलला जाईल. एक धावगेणीची संधी, एक बाद एक. स्वतःचा अकाउंट संघाचा अकाउंट ओपन करतोय संतोष दिवेकर. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय या ठिकाणी टेमघरपाडा संघाने घेतलेला आहे, तो फलंदाजी करण्याचा. मात्र पहिल्याच चेंडूवर महत्त्वाचा फलंदाज विकास नाईक डगआउटला. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. लेफ्ट ओव्हरचा मारा करतोय गोलंदाज. अतिशय चांगला
फटका. इनफिल्डच्या वरून चेंडू सुंदरसा प्रहार झाला. खाली क्षेत्र चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चेंडूला स्वीकारण्याचा प्रयत्न होता. चौकार खाल्ल्यानंतर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर देताना गोलंदाज अतिशय चांगल्या चेंडूची फेक त्याच्या माध्यमातून झाली. कुठे प्रकारची धावणे निर्धार चेंडू धावसंख्या अस्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. टेमघरपाडा 1-5. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघाचा कुल कॅप्टन सुनील दिवेकर. अतिशय चांगला फटका सुनील दिवेकरच्या बॅटमधून चेंडूला सुंदरसा प्ले केला. ऑन साईडचा फटका सजला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चित्ते की चपलाई. काय जबरदस्त रनिंग मैदानाच्या आतमधून संतोष दिवेकर. कामाला सांगला तर धावणार असा. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर. दोन फलंदाज अतिशय सुरेख सुंदरसा ताळमेल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 1-7. ओव्हर क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-7. थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आहे. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये टेमघरपाडा संघाच्या माध्यमातून झाली नाही. पहिल्या चेंडूमधून एक महत्त्वाची विकेट प्राप्त केल्यानंतर संघ पहिल्या ओव्हरमधून थोडासा आपण बॅकफुटला पाहतोय. अपार कष्ट आणि अपार मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून संदेश दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिकपणाने सांघिक. दुसरं गोलंदाज येतो चंदू. न्यूझीलंड पायगाव संघाचा माझे कॅप्टन देखील राहिलेले आहेत चंदू. कित्येक स्पर्धामध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. चंदू घुटनात एक तमाशा देख. वाकून झोकून चेंडूला सीमाच्या बाहेर. आता मात्र चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न. फटका मारल्यानंतर पडतो काय समजत नाहीये. आणि संतोष पडला की चौकार येतो. काय गणित आहे संदेश. संघातील उत्तम दर्जाचा खेळ संतोष दिवेकरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार. आणि या चौकानी संघात धावसंख्या होती ती 15. 1-15. ओव्हर क्रमांक दुसरा. अतिशय चांगला फटका. प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहतो. चेंडू वाडिश लॉंगॉनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून. मात्र याच दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 1-17. ओव्हर क्रमांक दुसरं. हा चेंडू देखील खऱ्या अर्थाने फटका होता तसं मात्र झाला नाही. परिपूर्ण स्विंग मिस होताना फलंदाज. आता मात्र दांडीगुल. चौकार दुहेरी या धावांचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज चंदू महत्त्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली.
आसमान प्रमोद, चला थोडंसं स्पीड करा, बेल कमी घ्या. पाहायला मुंग्यान का या, लवकर या. मधल्या फळीतील अतिशय उत्तम दर्जाचा फलंदाज आहे प्रमोद दिवेकर. नेहमीच मोठ्या धावसंख्येने आपलं अकाउंट ओपन करणारा फलंदाज. पहिला चेंडू पेस करतो ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू तो वाईट डिश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावने स्वतःचं अकाउंट ओपन केलं जातं प्रमोदच्या माध्यमातून. संघात धावसंख्या एकने पुढं सकते धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या ओव्हरमधून कदाचित मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असावा. राटम राऊंडचा मारा करताना गोलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक दुसरं. चला थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका सजलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2-10च्या सरासरीने बनते 20. तिसऱ्या पंचांची उपलब्ध. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय गणेश. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांगित. तिसरं गोलंदाज येतो गणेश. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज गणेश. अद्यव स्थिती पाहतोय टेमघर पळा संघाची. 2 बाद 20 आणि या चौकार येतोय 24. प्रार प्रमोद दिवेकरच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फलंदाज आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच व्हायची खून किती अवांतर धाव. या अवांतर धावने सांगा धावसंख्या होती 25. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या 2 बाद 25. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक रॉंग एंड झाली. धावसंख्या 27. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साधला मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे.
अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ तिसऱ्या ओव्हरमधून बाकी आहे. ऑप्शन गोलंदाज जगदीश. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वाईल्ड जज कॅच. झेल उत्तम कॅरी केला होता, मात्र चेंडू नो बॉल होता. नो बॉल म्हटलं की एक संधी असते. सॉरी, फलंदाज आउट आहे. ओके ओके, पण इथं कोण बोलतो? कोण नो बॉल आहे? सो सॉरी, फलंदाज बाद आहे. प्लीज मागून कोणी आवाज देऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये मागून कोणी आवाज देऊ नका प्लीज. अरे आम्हाला थोडंसं कन्फ्यूज करता तुम्ही. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमधून. न्यू बॅटर. बॅट्समनचं नाव काय? सूरज. नेक्स्ट बॅट्समन मनोज येतोय. मनोज नाईक. यस, अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. स्ट्राईकवर रोटेट करण्याची संधी देखील त्यालाच असेल. काय कमालीची गोलंदाजी. ऑप्शन गोलंदाज आपण पाहिला या अगोदर गणेश, ज्याच्याकडे चेंडू सुपूर्द झाला होता, मात्र चेक नो म्हणून घोषित झाल्यानंतर ऑप्शन गोलंदाज आपण जगदीशाला पाहिलं. मात्र काय कमालीची गोलंदाजी. आता मात्र या स्पर्धेमधून पहिली ट्रिक साधली जाईल का जगदीशाच्या गोलंदाजीमधून. सुंदरसा फटका, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. अपोल कुचल सुंदरसा ऑब्झर्वचा फटका. चेंडूचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धावगण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढं सकते. धावसंख्या होते ती 32. ओव्हर क्रमांक गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. विजेत्या संघाबरोबर लगेच आपला सामना असेल. मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र सेफ लँड होतं चेंडूचं. शॉट सेली मेडॉनला चेंडू सेफ लँड होत आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. एक धावगण्याची संधी. धावसंख्या 33-3.
फटका सदला, चेंडू जातो, स्कोर ऑफ विकेट एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. मित्र, यूट्यूबच्या माध्यमातून एक प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षक म्हणून खास करून साई कृपा डुंगे संघाच्या अष्टपोलीसचे खेळाडू, खास करून महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष पोलीस आमचे परममित्र राकेश पाटील यांनी या स्पर्धेला आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आणि खास करून प्रमोदजी देवेकर, तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्या बॅटमधून चौकार किंवा षटकारांची अटीक साधली गेली तर त्यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. मला वाटतं पारितोषिक लागण्याच्या अगोदर तुमचं लगीन लागलं. येतात जयेश नाईक यांच्याकडे देखील टेमघर संघाला ब्रेकिंग न्यूज आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि निश्चित अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून कुठेतरी संघाच्या तब्बल मला वाटतं 4 धावा वाचल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. जवळ चेंडू मला वाटतं सीमेलगत अडवला गेला, कदाचित सीमेच्या बाहेरही पडला असता, मात्र उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल, कारण की ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना होती त्या ठिकाणी चेंडू गेला आणि कुठल्या प्रकारची चूक न करता त्या क्षेत्रज्ञ देखील चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला आणि महत्त्वाचं विकेट, महत्त्वाचा फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन. चला आता बघा, टेमघर पडा संघाच्या फलंदाजांना प्रत्येकाला आपला परफॉर्मन्स करण्याची नामी संधी आहे मैदानाच्या आतमधून. सर्वांना बॅटिंग भेटेल. नेक्स्ट बॅट्समन अशोक दिवेकर. प्रत्येक खेळाडूला आपला परफॉर्मन्स करण्याची नामी संधी याच्या मैदानाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. संदेश ठाकरे यांच्याकडनं प्रत्येक चौकारसाठी आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चौकार मारा की षटकार मारा ते बघू आपण मारल्यानंतर. क्या ओव्हर क्रमांक 4 संपता आणि 4 षटकांची आवश्यकता होती ती फक्त आणि फक्त 37 आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. बघूया आणि याच आव्हानाचा पाठलाग करताना न्यू मिलन पायगाव संघ कशा प्रकारची फलंदाजी करेल या अगेन्स्ट एक उत्तम गोलंदाजीचं प्रत्यक्ष करून या सामन्यामधून टेमघर पाडा संघ आपले विजय संपादित करेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळ तुम्हाला दिली जातील. धावतं समालोचन करण्यासाठी सज्ज होतात माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ भादवड ओ टू संदेश पाटील. यांचा आवाज तुम्ही ऐकताय कधीपासून? जेव्हापासून भिवंडी ग्रामीण 40+ संघटना सुरू झाली आहे तेव्हापासून दादांचा आवाज. एक ज्येष्ठ समालोचक आहेत या भिवंडी नगरीतील, उत्तम दर्जाचे सूत्रसंचालन. नक्कीच आता त्यांची देखील सीझन सुरू झाली आहे. लग्न विवाह कार्यक्रम सुरू झाल्यात. मंगलाष्टिका त्यांच्या नेहमी ऐकायला मिळतील तुम्हाला. संपर्क साधा आपण मोहनदादा भोईर यांना. नक्कीच मानधनाची अपेक्षा कधीच करत नाही मोहनदादा कोणत्याही कार्यामध्ये. चला, जास्त मोठं आव्हान नाही आहे, मात्र गोलंदाजी चांगली होईल ही अपेक्षा आहे टीमला. अल्पेश सांगत आहे की धावा झालेल्या आहेत, तर टोटल 37 धावा आणि 38 धावांचा
एक छोटासा आव्हान न्यू मिलन पायगाव संघ समोर ठेवलेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा संघाने। आज जयदुर्गा सुरई, जयदुर्गा टेमगरपाडा हे संघ दोन खेळत आहेत, असे नामांकित असे संघांना आपण पाहतात या स्पर्धेमध्ये। चला, सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या। अजूनही 3 मॅचेस कंप्लीट करायचे, यानंतर देखील विनंती असेल सर्व संघांना की आपण थोडंसं वेळ कमी खर्च करायचा आहे। एक मात्र फलंदाज होता संतोष दिवेकर, ज्याने आपल्या संघासाठी 11 धावा बनवल्या। त्याच्यामध्ये आपण विचार केला तर सुनील दिवेकर यांनी 8 धावा बनवल्या। त्यानंतर फलंदाज प्रमोद दिवेकर यांच्या बॅटमधून 10 धावा आल्या होत्या। ही अख्खी माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती अल्पेश गायकवाड आम्हाला पोहोचवत आहेत। तुळशी टीम मीटिंग चर्चा मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी आज खेळाडू कमी पाहायला मिळतात जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाचे। दोन्ही पंच जात आहेत मैदानाच्या आतमध्ये। सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। दुसऱ्या डावाला सुरुवात, शांत वातावरण, थंडगार हवा सुटली आहे। मॅच मात्र रंगतदार होईल। सध्या डाईट म्हात्रे सर प्रत्येकी स्पर्धेमध्ये दहीने काम चालवतात, दही आणि साखर। आणि भाऊ आले दिवस सारखे, दोन्ही पंच मस्ती मजाक करत मैदानाच्या आतमध्ये। मात्र स्ट्रिक पंच आहेत, कारण की रेड टी शर्ट घातलाय ना। फार मोठं आव्हान नाहीये, मात्र सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणता संघ चांगली करेल येणाऱ्या नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकापर्यंत माहिती मिळेल। टीमचे कॅप्टन आज थोडेसे लेट पोहोचले होते, मात्र टॉस बॉक्समध्ये सुनील दिवेकर यांनी डिसिजन जिथं पेंडिंग ठेवला होता तिथे समजलं की खेळाडू काही कमी येणार आहेत। जेव्हा तुम्हाला खेळायचं असेल तर सर्व खेळाडूने सकाळीच आपली तयारी करणं फार महत्त्वाचं आहे। चालू हंगामाची ही 6वी स्पर्धा आपण खेळतोय आणि 6वी स्पर्धेमध्ये आपण चांगला परफॉर्मन्स करणं फार महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येकी स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहे याची नोंद असणं फार महत्त्वाचं आहे। आपण हरतोय का, त्याच्या मागचं कारण हे फार असणं महत्त्वाचं आहे। सुरुवातीला 2 खेळाडू तुमच्याकडे चांगले असणं फार महत्त्वाचं आहे। जिथे पॉवर प्लेचा षटक सुरू होईल, संघाला गाईडलाईन होईल, तिथे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे। गोलंदाज कोण आहे, चांगली गोलंदाजी करेल, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावणं थांबवेल, या गोष्टीकडे अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे। पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात होते। पहिल्या षटकाला सुरुवात पंचांकडून ग्रीन सिग्नल, यस 10 खेळाडू घेऊन खेळत आहे टीम जयदुर्गा टेमगरपाडा। सामन्याला सुरुवात होत आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवर नितीन गवले आणि अनिल मुकादम आपल्याला पाहायला मिळते। आणि गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज अशोक दिवेकर, राईट आर्म ओ द विकेट सरवली, पाईपलाईन इन कडून गोलंदाजी सुरू होत आहे। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा। पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, संतोष दिवेकर चेंडू खाली आहे। ओ, एका हाताने कमाल करण्याचा प्रयत्न, मात्र झेल सुटली गेली आहे। 100% कमिटमेंट, मात्र झेल सुटली आहे। जास्त थोडेसे धावले, थोडेसे स्लिप झाले, मात्र चेंडूला सीमेच्या बाहेर जाऊन दिलं नाहीये, हे फार महत्त्वाचं आहे। आणि नक्कीच 2 धावाची पॅनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्लेयर कमी आहेत। षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेश गायकवाड ॲड करताना पाहायला मिळतील। धावा धाव पलकार 2, श्री गणेशच्या धावांना सुरुवात न्यू मिलन पायगाव संघाच्या। डगाडमध्ये शांतता पाहायला मिळते, खेळाडू कक्षामध्ये शांतता पाहायला मिळते आपल्याला। पायगाव संघाची बॅटिंग सध्या सुरू आहे। गोलंदाज अशोक दिवेकर, शॉर्ट बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू 1 बाउन्स येतोय, चौकार। नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दर्शन
आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट समालोचक. पुढचा चेंडू अशोक दिवेकर राईट हॅम ओ द विकेटने. शॉट अँड पनिश. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला की नाही पाहूया आपण. यस, चांगला चेंडू आहे. शॉट दरम्यानला गणेश नाईक होते. चांगली फिल्डिंग. डॉट चेंडू कमबॅक करताना कैलाश नाईक आपण पाहतोय मैदानाच्या बाहेरून कोचिंग करताना आपल्या संघाला मनोधैर्य वाढवत आहेत. सचिन भगत यांच्यासोबत थोडीशी चर्चा करतायत. चर्चा करणं देखील फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज अशोक दिवेकर राईट हॅम ओ द विकेटने. शॉर्ट बॉल ऑन साईडला. हा चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय गगनभेदी षटकार. आपण बघतोय नितीन गवली आपल्या सुरा तालामध्ये फलंदाजी करताना ज्या फटक्यानं वळखलं जात आहे चौकार षटकारांकरिता, तोच खेळ नॅचरल खेळ खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. अजून एक मोठा धमाका. हा चेंडू त्याहून दूर जाताना येतोय आउट ऑफ द षटकार. आपल्या फॉर्ममध्ये नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरवाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकामध्ये फॉर्म इथे येताना आपण पाहतोय नितीन गवली याचं जबरदस्त बॅटिंग करताना षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका. शतरक्षक आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक मोठा फटका. चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. असे बरेच मोजके खेळाडू आहेत ज्याने टी शर्ट पटकवलेला आहे. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं काम नाना गोंदले नेहमी करत असतात. विकास नाईक गोलंदाज षटक क्रमांक दुसरा. पहिल्याच षटकामध्ये काम 25 करून दिलंय टीमच्या नितीन गवलीनं. 2 चौकार 2 षटकार. धावसंख्या 22 धावा धावबलकावर. आता बॅटर अनिल खेळपट्टीवर. टक्कलण्याचा प्रयत्न केला होता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 23 धावा 23 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम न्यू मिलम पायगाव. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू आबेमध्ये प्रमोद आहे. चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. अजून एक जुना जाणता नाव जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाचा प्रमोद दिवेकर चांगली झेल पकडताना. दिवेकर यांच्या माध्यमातून विकेट पहिला इथे गमावला गेलेला आहे न्यू मिलम पायगाव संघाच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये पडतोय क्रमांक 3 वर गणेश कासार. मात्र मी गणेश कासाट ठीक है, काही हरकत नहीं है. नाम में क्या है, जब तक आप टीम के लिए काम नहीं करोगे तो फिर नाम कैसा होगा. वेलकम जयेश नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय संतोष दिवेकर यांचे प्रयत्न फक्त राहिले मात्र पाच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनसेचे एक धडाडीचे कार्यकर्ता आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार.
येतोय षटकार, फक्त एक धाव विजयापासून दूर आहे. जुळलेले आहेत. शांत्या मामा सर्वांचंच कसं प्रेम आहे. भिवंडी 40+ सर्व जे सदस्य आहेत शांत्या मामा जास्त प्रेम करतायत. मॅन ऑफ द मॅच कोण असेल अल्पेश आम्हाला माहिती पोहोचवतील, मात्र मी पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आई गावदेवी अंजू टीमचे कॅप्टन आणि न्यू मिलम पायगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नक्कीच गणेश यांना थ्रो गोलंदाज म्हणून आढळले होते या स्पर्धेमध्ये, मात्र 31 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर जगदीशने कम्मालीचा कमबॅक करून 2 विकेट घेतले आणि पूर्ण षटक केला. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो म्हणजे जगदीश मॅन ऑफ द मॅच आहे. आपण या व्यासपीठावर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये आपण पाहुण्याचे शुभ असते आपण नक्कीच आपण यायचंय. सन्माननीय कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले 500 रुपये देखील दिले जाणार आहेत त्या खेळाडूला. गणेश आपण देखील या. गणेश कासाट आपण यायचंय. 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पण सन्माननीय प्रमोद भुईर शिवमाता वर्ल्ड टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि लॉट कमिटी सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅच मध्ये आपण जात आहोत. प्रमोद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. स्वर्गीय काशीनाथ बालू ठाकरे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टनचे हार्दिक स्वागत आहे. अंजूर टीमचा कॉल आहे हेड आणि त्या साईडला गेले म्हणजेच हेडच आलेला आहे. थँक्यू सो मच दादा. बसून घ्या आपण व्यासपीठावर. आई गावदेवी अंजूर काय क्रिकेट राहिला, चांगल्या धावा चेस केल्या. पहिला सामना डायसिंग अंदाजामध्ये जिंकला, मात्र हा फार महत्त्वाचा मॅच आहे. काय संघाला सांगणार इथून? संघाचा हाय परफॉर्मन्स तसाच चालू राहील आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. किती टार्गेट सेट करणार 4 षटकामध्ये? टार्गेट 50+. कसं एन्जॉयमेंट केलं आपण श्री अष्टविनायक ठाकूरबडा आयोजित या स्पर्धेमध्ये? खूप चांगलं नियोजन आहे आणि खूप चांगलं वाटलं खेळायला. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. तर मित्र टॉस झालेला आहे. अंजू टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जात आहोत व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच देऊया पाहुण्यांचे शुभ असते. पहिला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण जी सुटली गेली आहे.
आई गावदेवी रांजोली टीम संघ देखील आपली तयारी करायची आहे. मित्रांनो सामन्याला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ ताडाली द ग्रेट लेजंड कॉमेंटर मोहनदादा भोईर यांचा आवाज ऐकायला मिळेल. संदेश डीजे या स्पर्धेमध्ये अति सुरेख सुंदर उत्तम दर्जाचं समालोचन संदेशाच्या माध्यमातून आपण ऐकलं. निश्चित या स्पर्धेची एक रंगत ज्यानं वाढवली ते भिवंडीकर संदेश पाटील